ताईंनो, आजपासून नवरात्रीचा पहिला दिवस, तर ऑर्डर सुरू झालेल्या आहेत आपल्या उपवासाच्या। तर पहिली ऑर्डर होती उपवासाची भगर आणि उपवास आलू रस्सा। तर पहिले ना उपवासाची भगर कुकरमध्ये लावून घेतली आणि पातेल्यामध्ये उपवास आलू रस्सा करायला घेतला। आता पूर्ण काही मी शूटिंग करत नाही, कारण ह्याची रेसिपी मी तुम्हाला ऑलरेडी आधी दाखवलेली आहे। तुम्हाला जर रेसिपी पाहिजे असेल ना, तुम्ही आधीचे व्हिडिओ माझे पाहू शकता। आता डायरेक्ट मी तुम्हाला ना पॅकिंगचं दाखवत जाईल। जे व्हिडिओ मी दाखवलेले नाही आहे, ज्याची रेसिपी मी दाखवली नाही आहे डिटेलमध्ये, तर ते दाखवेल मी, पण जे दाखवलेले आहे ते परत काय दाखवणार नाही। ठीक आहे, तर इथे आपली उपवास भगर आणि आलू रस्सा दोन्ही तयार आहेत। पहिले ना आता पॅकिंग करायला घेतलेले आहे आता लगेच। तर इथे पाहू शकता तुम्ही पिशवी घेतलेली आहे आपण, यामध्ये पॅकिंग करणार आहोत आपण आलू रस्सा। बऱ्याच ताईंचं म्हणणं आहे की प्लास्टिकमध्ये जे आहे ना ते का देता, तर ताईंनो स्टीलचं भांडं द्यायला परवडेल का हो? तुम्ही नक्की सांगा। आणि कस्टमर पण तेवढे पैसे देता का हो? आणि इथे प्लास्टिकमध्ये जरी मी भरत असले ना, तरी पण हे फक्त 10 ते 15 मिनिटात डिलिव्हर होतं। कोणतीही ऑर्डर असो, एक 10 मिनिटातच डिलिव्हर होते। त्यामुळे लगेचच ह्यामधून कस्टमर काढून घेतात, जास्त वेळ ह्यात काही राहत नाही। तर पहिले ना पिशवीमध्ये मी आलू रस्सा ना भरून घेतला, खाली ना असं पातेलं ठेवलं, म्हणजे अजिबात खाली सांडणार नाही रस्सा। तुम्हाला जर उपवासाची भगर आणि आलू रस्सा याची जर रेसिपी लागत असेल ना, तर तुम्ही माझे पहिले व्हिडिओ नक्कीच पहा। डिटेलमध्ये मी याची रेसिपी त्यामध्ये शेअर केलेली आहे। आलू रस्सा यामध्ये भरून घेतला आणि थोड्या वेळ 5 मिनटं तसंच राहून दिलं आणि नंतर याला पॅकिंग करून घेतली। आता हे बाजूला ठेवून देऊयात। भगर देखील आपली तयार आहे। तर अशा प्रकारे मी कंटेनर आणलेले आहे माझ्याकडे। यामध्ये आता उपवासाची भगर जी आहे ना ती भरून घेणार आहे। तर उपवासाच्या भगरमध्ये मी शेंगदाणे, हिरवी मिरची घातलेली आहे। तर बऱ्याच ताईंनी आपल्याला ना प्रश्न विचारला होता की याला फायदा होतो का, म्हणजे क्लाउड किचन तुम्ही चालू केलं आहे तर याचा फायदा होतो का? तर माझं यावर असं उत्तर असेल की तुम्ही जर कंटिन्यू केलं ना, नक्कीच तुमचा फायदा होतो। स्टार्टिंगला केलं, जर तुम्ही म्हटलं ऑर्डरच येत नाही आणि बंद केलं तर नाही होत फायदा। कंटिन्यू तुम्ही कन्सिस्टन्सी ठेवली, जसं यूट्यूबचं असतं त्या प्रकारेच, तर तुमचा नक्कीच फायदा होतो। तर मी सध्या उपवासाचे पदार्थ एवढंच मला ॲडजस्ट होतं, त्याच्यामुळे एवढंच मी ठेवलेलं आहे। आता हे पॅकिंग करून घेतलं, चिकटपट्टी देखील लावून घेतली। पेपर बॅगमध्ये आता आहे ना ऑर्डर ठेवून देऊया। तर अशा प्रकारे माझ्याकडे पेपर बॅग आहे। ऑर्डर जर त्यात बसणारी असेल तर मी यामध्ये ठेवते, आणि जर यामध्ये ऑर्डर बसणारी नसेल तर मग यासाठी मी प्लास्टिक पिशवी जे असतात ते वापरते। इथे नोट देखील लिहून दिलेली आहे। त्यानंतर इथे कटलरी देखील टाकलेली आहे, टिश्यू पेपर आणि चमचा। आणि आता ही पॅक करून घेऊयात। माझी ऑर्डर इथे रेडी झाली, तरी पण डिलिव्हरी बॉयचा काही पत्त्या नाही। तर कधी येतो आता काय माहीत, मी रेडी करून तर ठेवली आहे ऑर्डर। तुम्हाला जर माझ्याकडून उपवासाचे पदार्थ जर ऑर्डर करायचे असेल ना, तर कल्याणीज किचन म्हणून तुम्ही झोमॅटो आणि स्विगीला सर्च करू शकता। तिथून तुम्ही मला डायरेक्टली ऑर्डर देऊ शकता। त्यावर डायरेक्टली तुम्हाला रेट वगैरे सर्व दिसणार आहे। तर मी लोहगाव भागात राहते, यापासून 10 ते 15 किलोमीटरपर्यंत तुम्ही ऑर्डर देऊ शकता। झोमॅटो तर जास्त लांबपर्यंत आहे, बघा तुम्हाला सर्च होत असेल तर नक्की मला कमेंट करा। आणि त्याबरोबरच व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका। काही तुमचे अजून प्रश्न असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये विचारा। क्लाउड किचन सुरू कसं करायचं ह्याचा व्हिडिओ मी लवकरच आपल्या चॅनलवर घेऊन येणार आहे। त्यामुळे आपल्या चॅनलला आत्ताच लाईक, शेअर, सबस्क्राईब, त्याबरोबर हाईप आणि शेअर करायला विसरू नका। थँक्यू।